पण आपल्या आनंदामध्ये हे नको, नाही का? आणि मग कार्तिक स्वामी निघून गेले, कारण भगवंताला सुद्धा माहित होतं कार्तिक स्वामी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वध काही स्कंद नावाच्या राक्षसाचा त्यांच्या हातून वध होणार होता ना. आणि मग खऱ्या अर्थानं कार्तिक स्वामींनी तिथं जावं. आणि त्या स्कंद नावाच्या राक्षसांची 3 मुले होती, मला वाटतं तारकाक्ष, विदुनमाली आणि कमलाक्ष, ही 3ही मुली त्याची होती. या तिघांनी सुद्धा भगवंताची खूप खूप म्हणजे खूप मोठी तपस्या केली. 30,000 वर्ष त्यांनी तपस्या केली भगवंताची, ब्रह्मदेवाची त्यांनी तपस्या केली. आणि ब्रह्मदेव जेव्हा खऱ्या अर्थानं प्राप्त झाले, समोर आले, तर समोर आल्याच्या नंतर काय मागावं कळना. बऱ्याचदा होतं पहा असं, बऱ्याचदा म्हणजे खूपदा होतं की देव समोर येतून मागायचं कळत नाही. आडगाव मध्ये झाले का असं? कधी आलाय का देव समोर? आत्या, मामी, काका, काकू नाही आला, तुम्ही मग भक्तीच करत नाही देवाची. ऐका, बऱ्याचदा देव समोर येतो, कोणीतरी आपल्याला काहीतरी देणार आहे, पण आपल्याला मागायचं कळत नाही. हा पण मोठा प्रॉब्लेम आहे. एक बोलू का, माणसाला काही कळो अथवा न कळो, पण निदान मागायचं तरी कळायला पाहिजे. द्यायचं नका का कळाना, पण मागायचं तरी कळायला पाहिजे ना. पण माणसाला ते सुद्धा कळत नाही, कारण गंमत अशी होते, देवानं समोर यावं आणि विवळ होणं. कारण राम अवतारामध्ये सुद्धा एकदा इतकी छान गोष्ट घडली ना. रामानं जेव्हा अहिल्याचा उद्धार केला पहा, रामाच्या चरण स्पर्शानं जेव्हा दगडाची स्त्री तयार झाली, तेव्हा इकडे 16,100 ऋषी काय करत होते? तपस्या करत होते. आणि तपस्या करणाऱ्या ऋषींनी विचार करावा, अरे बाबांनो म्हणे इतक्या दिवस झालं तपस्या करतो म्हणे, काही उपयोग झाला का? असं तरी काही देव भेटायला आला नाही. आपण एक काम करू म्हणे, काय करू आता, जाऊ द्या, तपस्या सोडून देऊन लग्नच करू म्हणे. ऋषी म्हणतात, ऋषी मुनी म्हणे, मग आता इतक्या जणांना बायका भेटणं कठीण आहे ना. आडगाव ते काय थोडे नव्हते, 16,100 होते म्हणे. इतक्या जणांना सोबत बायका भेटणं फार कठीण आहे म्हणे. मग काय करायचं म्हणे? ऐका ना, अरे ज्या देवाचे आपण एवढे दिवस झालं भजन करतो, तपस्या करतो, आत्ताच त्या देवाचं आपण चरित्र ऐकलं, त्यांना काय केलं म्हणे? दगडाला पाय लावला, दगडाची बायको तयार झाली. आपण एक काम करू, आपण दगड घेऊन जाऊ, ते आपल्या बायका करून देईन. खरं म्हण. आता गंमत अशी झाली, ज्याला आगडबम पाहिजे होती त्यानं मोठा दगड घेतला, ज्याला वाटत होतं आपल्याला पातळ पाहिजे त्यानं छोटा दगड घेतला. असे आपापल्या परीनं दगड घेऊन निघाले. देवाचं भजन करता करता देवापर्यंत पोहोचले. आता ऐका, देवाचं रूप इतकं गोड आहे पहा, इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की मागायचं वेगळं होतं आणि मागितलं वेगळं. देवाला म्हणायचं होतं, देवा या दगडाच्या आम्हाला, आडगाव या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या. पण देवाचं ते सगुण साजिर गोजिर रूप पाहिलं, झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तिने माझ्या मना बोध केला, तिने माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. कधी पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, निसा ग म प म ग म प म ग म ग रे सा, निसा ग सा निसा ग सा सा ग म ग सा ग म ग ग म प म ग म प म म प नि प म प नि प प नि सा नि प नि सा, सा नि द ग म ग रे सा ग म प नि सा, सा नि द ग म ग रे सा ग म प नि सा, सा नि द ग म ग रे सा ग म प नि सा, ग म प नि सा, ग म प नि सा. कधी झालं हे? पाहता
मला बायका करून घ्या. देव म्हटले चांगल्या कामाला उशीर नको, तथास्तु. आशीर्वाद दिला. पण देव म्हटले बाबांनो, या जन्मामध्ये मी एक बाणी, एक वचनी, एक पत्नी आहे. एकापेक्षा जास्त पत्नी मी करू शकत नाही, कारण मी मर्यादा पुरुषोत्तम. एक बोलू का? भगवान गोपाल कृष्णाचा जन्म जर पाहिला किंवा त्यांचा जर अध्यात्म, त्यांचा जर चरित्र पाहिलं, तर भगवंताचा अवतार जर पाहिला, तर गोपाल कृष्णाचा अवतार पूर्णोत्तम आहे. ऐकताय तुम्ही? पूर्णोत्तम आहे. पण भगवान रामाचा अवतार पाहिला तर परिपूर्ण आहे. जीवन कसं परिपूर्ण असावं हे राम शिकवतात आपल्याला. आशीर्वाद दिला. हे कधी झालं? जेव्हा पाहता तुझे मुख पांडुरंगा. मागायचं एक होतं आणि मागितलं एक. आता गंमत अशी झाली की तसंच या तिघांनी सुद्धा 30,000 वर्ष तपस्या केल्याच्या नंतर ब्रह्मदेव समोर आले आणि ब्रह्मदेवांनी जेव्हा विचारलं की बाबांनो काय मागायचं तेव्हा मागा, तेव्हा ते म्हटले देवा काही जास्त नको, फक्त आम्हाला अमर करा. देव म्हटले भले भले आले आणि भले भले गेले बाबा, अमर काही कुणी झालं नाही. मागायचं असलं तर मागा, नाहीतर आमचं तिकीट बुकिंग आहे, आम्ही निघालो वापस. नाही म्हणे थांबा थांबा थांबा, मग मागा म्हणे. तर मग जो तारकाक्ष होता त्यानं सोन्याचं नगर मागितलं. म्हणजे पूर्ण आडगाव सोन्याचंच. माईक सोन्याचा, साऊंड सोन्याचा, ते मोबाईल सोन्याचा, हे खंबे सोन्याचे, मंदिर सोन्याचं, सगळं सोन्याचं सोन्याचंच. आडगाव नाही बरं का, त्याचं नगर. त्या तारकाक्षानं मागितलं म्हणे मला सोन्याचं नगर द्या. त्याच्या भावानं विदुन मालीनं मागितलं मला चांदीचं नगर द्या. आता कमलाक्ष थोडा हुशार होता, तो म्हटला मला लोखंडाचं नगर द्या. मला खरं खरं सांगा, तुम्हाला जर एखादा राजा म्हटला की काहीतरी मागा, तुम्ही म्हणाल का मला लोखंड द्या म्हणून? तुम्ही जर लोखंड मागितलं ते तुम्हाला लोखंडानेच हाणन का? लोखंड काही मागण्याची गोष्ट आहे का? नाही. पण एक सांगू, जिथं जी गोष्ट नाही त्याला तिथं त्याची किंमत. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? जिथं जी गोष्ट नाही तिथं त्याला त्याची किंमत कळतच असते. मग भलेही तो काळा असू नाही तर गोरा माणूस असू द्या. बरं चला ऐका, जवळ काळा माणूस बसलेला असेल तरच गोऱ्याला किंमत आहे, बरोबर आहे ना? तुम्ही झोपेच्या गोळ्या कोण आलात का? मग बोला ना जरा. आतापर्यंत मी आता म्हणलं लय मूड मध्ये आलात म्हणून असं करताय का? काय सांगायचंय मला? जवळ काळा व्यक्ती बसलेला असेल तरच गोऱ्याला किंमत आहे. गावामध्ये घरामध्ये एखादा सज्जन मुलगा असेल तरच दुर्जनाला किंमत आहे. सोनं आहे म्हणून लोखंडाला किंमत. वा, म्हणजे तुम्ही जे म्हणाल तेच खरं असं नका करू. लोखंड आहे म्हणून सोन्याला किंमत आहे. सोनं जास्त पाहिजे होतं आणि लोखंड कमी पाहिजे होतं. सोन्याची तिजोरी केली असती, त्यात लोखंड ठेवलं असतं. ऐका, म्हणजे एकाची किंमत वाढण्याकरिता तो परिपूर्ण असून चालत नाही, तर त्याचा जो शेजारचा, म्हणजे शेजारची बायकी नाही बरं का, त्याचा जो विरुद्ध आहे तो सुद्धा परिपूर्ण असावा लागतो. या दोन भावांनी जरी सोन्याचं नगर आणि चांदीचं नगर मागितलं असेल, तरी हा म्हटला जिथं सोनं चांदीचे नुसती, तिथं सोन्या चांदीला किंमत नाही, तर तिथं लोखंडाला किंमत आहे. म्हणून यानं लोखंडाचं नगर मागितलं. तिघांनी स्वतःच्या मागण्या भगवंताकडे केल्या आणि भगवंताकडे केल्याच्या नंतर आता मात्र तिघांनाही तीनही नगर प्राप्त झाले. जसे तीनही नगर प्राप्त झाले, तीनही नगराचे तिघही जण राजा झाले. आणि राजा झाल्याच्या नंतर आता मात्र अगदी राजा झाल्याच्या नंतर आता सगळा समाज आपल्या हाताखाली आहे, किंवा आपण सगळ्यांचे राजा आहेत या बुद्धीनं त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि मग जगाला फार फार त्रास देऊ लागले. आणि मग मात्र पृथ्वीवरती हाहाकार होऊ लागला.
हाहाकार झाल्याच्या नंतर आता मात्र सगळे देवी देवता विचार करू लागले की या हाहाकाराला या त्रास देणारे हे तीन रक्ष तारकाक्ष, विदुनमाली आणि कमलाक्ष यांना जर जीवानिशी मारायचं असेल तर हे एवढं सोपं नाहीये. कारण यांना साक्षात ब्रह्मदेवाचा वर आहे. साक्षात ब्रह्मदेवानं प्रसन्न होऊन यांना सुंदर वर दिलेले आहेत. मग यांना मारण्याकरिता सुद्धा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे. चोर मोठा असेल तर त्याच्या मागे पोलिसाची गँग सुद्धा मोठीच पाहिजे. नाही तर चोराच्या हातात बंदूक आणि पोलिसाच्या हातवर चालेल का? विष्णूजीला सांगितलं तर विष्णूजी म्हणतात, बाबांनो ऐका, अरे मी त्याचा संहार केला असता, मी त्याला मारलं असतं, पण विष्णूजी म्हणतात आपल्याकडे काही मारण्याचं डिपार्टमेंट नाहीये. पृथ्वीला सांभाळण्याकरिता तीन देवांनी तीन डिपार्टमेंट घेतलेले आहेत. ब्रह्मदेवाचं डिपार्टमेंट एकच आहे, मडकं कसं घडवायचं, कोणत्या मडक्याचं नाक कसं करायचं, कोणत्या मडक्याचे हात कशी करायची, कोणत्या मडक्याचे पाय कसे करायचे, कोणत्या मडक्याचं कसं काय करायचं, कशी शारीरिक कसं बरं. किती चतुर ते ब्रह्मदेव. एका सुद्धा मडक्याच्या अंगठ्याच्या त्या आपण असं लावतो ना अंगठा, म्हणजे अंगठा सुद्धा सारखा नाही, इतकं बदल आहे मडक्यांमध्ये. म्हणते मी तुमच्यामध्ये नाहीये. ब्रह्मदेवानं म्हणावं जन्माला घालण्याचं डिपार्टमेंट माझ्याकडे, विष्णूनं म्हणावं सांभाळण्याचं डिपार्टमेंट माझ्याकडे. मी जगाला सांभाळतो, मी जगाचा पालन करताय, मी पालन पोषण करणारा व्यक्ती आहे, म्हणून मी सुद्धा मारू शकत नाही. मग सगळ्या देवी देवतांना भगवान भोलेनाथाकडे जावं आणि भगवान भोलेनाथाकडे गेल्याच्या नंतर त्या भगवान भोलेनाथाचं सुंदर भजन करावं. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर सगळ्यांनी भगवंताच्या भजनामध्ये गोरटाळी वाजवायची.
हर हर भोले नमः शिवाय. आणि अशा प्रकारे भक्ती केल्याच्या नंतर भगवान प्रसन्न होतात. पण भगवंताने नियोजन अगोदरच लावून ठेवलं होतं. भगवान भोलेनाथ काही कमी चतुर आहेत का? ऐका, तर भगवंताने स्वतःच्या डोक्यापासून एक मायावी पुरुष निर्माण केला, त्याचं मुंडन केलं. ऐका, ऐकताय ना? फार महत्वाच्या गोष्टीत लक्ष देऊन ऐका. मुंडन तयार केलं, त्याच्या मलिन केलेले वस्त्र होते, एका हातामध्ये काष्ट दिलं, पात्र देऊन तोंड वस्त्राने झाकलेलं होतं, मुखाने धर्म 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 तो म्हणत होता. आणि मग त्याचं नाव रिपू अंतकार असं ठेवलं. आणि नाव ठेवल्याच्या नंतर त्याला सांगितलं की 16,000 श्लोकांचा एक धर्मरहित शास्त्राची रचना कर. आणि ही रचना केल्याच्या नंतर, या धर्मशास्त्राची रचना केल्याच्या नंतर आम्ही तुला आणखीन एक नाव देऊ. त्याला साधना करायला पाठवल्याच्या नंतर इकडे ब्रह्मदेव, विष्णुदेव, सर्व देवी देवता भगवान भोलेनाथाची वाट पाहत होते. भगवान भोलेनाथाला समाधीतून जाग करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग मात्र आता भगवान भोलेनाथ निद्रेस्त अवस्थेतून बाहेर आलेले आहेत. भगवंतांना विचारावं की बाबांनो काय झालं. विचारल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं की ब्रह्मदेव म्हटले, बाबा काय सांगावं म्हणे तुम्हाला. म्हणे कधी कधी गंमत अशी होती, आपणच वर देत होतो ना आपल्यालाच भोगावं लागतात. समजते का तुम्हाला? देवाधिकांची काम अशी आहेत की स्वतःच वर देतात, आशीर्वाद देतात, आणि नंतर ते स्वतःलाच भोगावं लागतं, हे की नाही. भगवान भोलेनाथाची सुद्धा एवढी गंमत झाली होती ना, जेव्हा भगवान भोलेनाथाने एक त्यांचा जो गण होता त्या म्हणला, भगवान काय म्हणे तुम्ही रोजच तुम्हाला नवीन नवीन चिता भस्म आणावं लागतो. बरं रोज काय माणसं मरतात काडगावातले? भलेही माणसं लय मोठे असतील म्हणे, पण रोज मरायला कोण तयार होत नाही म्हणे. आणि कुठे कुठे सापडू म्हणे तुम्हाला, कुठून कुठून चिता भस्म आणून देऊ म्हणे. भगवान हा म्हणे बोल म्हणे, असं काही करा ना म्हणे की असं मला अज्ञात चिता भस्म सापडला पाहिजे. भगवान म्हटले तथाच तू, आजपासून मी तुला वर देतो. ज्याच्या डोक्यावरती हात, नाव त्याचं, तुम्ही गेल्या वर्षी कथा ऐकली की जणू जणू आ, नाव त्याचं भस्मासूर. वर देऊन टाकलं म्हणे. बाबा अरे तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचं लगेच भस्म होईल. मग तू तो भस्म गोळा करायचा ना अजत माझ्याकडे आणून द्यायचा, तुला काही ताण नाही म्हणे. आता नुसतं जायचं. तुला वाटलं ना या मावशीने फार सासूला त्रास दिला, हा. तुला वाटलं ना ही सून सासूला फार छळते, हा. तुला वाटलं ना हा माणूस फार बिड्या पितो, तुम्ही नाही बरं का, आमच्या देवपिंपरीचा लगेच त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा. हा माणूस कुठल्याच कामाचा नाही, त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा. तुला ज्याच्या वाटतंय त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा, त्याला भस्म करायचा आणि तो भस्म माझ्याकडे आणून द्यायचा. आणि एक दिवस त्यानं भगवंताची सेवा केली. पण एक दिवशी त्यानं पार्वतीला पाहिलं. आणि जसं पार्वतीला पाहिलं, त्या सुंदर आणि अतिशय देखणं रूप असणाऱ्या पार्वती मातेला पाहिलं आणि मनामध्ये काम निवृत्त झाला, जागृत झाला. आणि विचार केला की ही पार्वती जर भेटली मला तर. आणि पार्वती भेटण्याकरिता म्हणे आता काय करायचं, महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचा म्हणे, त्याला जाळून भस्म करायचं म्हणजे पार्वती आपोआप माझी होईल. आता गंमत अशी झाली, त्यानं पूर्ण प्लॅन आखून ठेवला होता. ऐकताय ना तुम्ही? पूर्ण प्लॅन आखून ठेवला. आणि आता मात्र भगवंत बसलेले असताना जाणार आणि डोक्यावरती हात ठेवणार. तेवढ्यात भगवंताला समजलं ना ते. भगवंत पुढे भस्मासुर मागे, भगवंत पुढे भस्मासुर मागे, भगवंत पुढे भस्मासुर मागे. का तर देवाच्या डोक्यावरती हात ठेवायचाय, देवाला भस्म करायचं आणि पार्वती मातेला माझं करायचंय. भगवंत पळतायत 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 पळता 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 विष्णूकडे गेले. आणि विष्णूकडे गेल्याच्या नंतर विष्णू म्हणतात, अरे बापा काय झालं नेमकं, पळला तुम्ही एवढे का पळताय, धाप लागू सर का पळताय म्हणे.
म्हणे काय सांगू विष्णू, अहो आम्ही स्वतःच मी वर दिला आणि तो माझ्याच माथी आलं म्हणे. आपल्या भाषेत मुळावर. मीच त्याला दिलं ते माझ्याच मुळावर आलं. म्हणे काय झालं, अहो मी ते नाही का माझा एक गण होता, तो मला म्हणला बाबा म्हणे तुम्हाला रोजच भस्म नवीन नवीन लागतो, गरम गरम भस्म लागतो, तो काही आता रोज माणसं मरत नाही, मग तुम्ही काहीतरी वरदान द्या. मी म्हंटल तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्या भस्म होईल, ते मरून जाईल. मग ते आता माझ्याच मागं लागले. म्हणे तुमच्या मागं का लागलं, म्हणे त्याला पार्वती माता पाहिजे, भगवान काहीतरी करा. विष्णू म्हटले तुम्ही काही वेडे आहेत की काय, म्हणे मी काय करणार. मग भगवान भोलेनाथाने म्हणा विष्णूजी, जेव्हा समुद्र मंथन होत होतं तेव्हा तुम्ही विश्वमोहिनी रूप धारण केलं. म्हणे हा केलं, त्याचं काय. म्हणे भगवान तेव्हा मी विष प्यालो होतो आणि त्या विषाच्या धुंदीमध्ये मी काही ते रूप चांगलं एन्जॉय केलं नाही म्हणे, त्या रूपाचा मी काही पाहिलं नाही म्हणे तुमचं ते रूप. भगवान सगळ्या देवा देवी करिता, सगळ्या राक्षसांकरिता जर तुम्ही देवाचं ते मोहिनी रूप, विश्व मोहिनी रूप धारण करू शकता, तर माझ्यासाठी नाही करू शकणार. शब्दामध्ये अडकवलं आणि विष्णूजीला कसं बसं तयार केलं. आता मात्र विष्णूजीनं सुंदर अशी अप्सरा झालेली आहे आणि अप्सरा झाल्याच्या नंतर त्या विष्णूजीनं आता गंमत अशी करावी. ऐका, त्या विष्णूजीनं गंमत करावी आणि त्या विष्णूजीनं सुंदर असं नृत्य करायला चालू करावं. आता अप्सरा कशा नसतात तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. आणि सुंदर असं नृत्य धारण करावं. आता मात्र जसं ते विश्व मोहिनी रूप विष्णूनं धारण केलं, तशी गंमत अशी झाली, विश्व मोहिनीनं रूप धारण केलं. काय सांगायचंय मला तुम्हाला, विश्व मोहिनीनं रूप धारण केलं आणि रूप धारण केल्याच्या नंतर ते विश्वाला वेड लावलेलं रूप, ते रूप धारण केलं आणि जसं त्या रूपाला भस्मासुरानं पाहिलं तसा विवळून गेला. अरे काय करतात त्या पार्वतीला, अरे ही मोहिनी किती सुंदर आहे. त्या मोहिनीनं त्याच्या जवळ जावं आणि थोडासा झटका द्यावा. ते म्हणतात ना, पोरगी हसली की पोरगा खुशाल फसला म्हणता येते. मोहिनीनं थोडस हसावं. भगवंताने हसलं की त्या भस्मासुराला वाटावं हा आता ही हसली म्हणजे फसली. भस्मासुरानं तिच्याकडे मागणी करावी, तू माझ्यासोबत विवाह करशील. भगवान म्हटले हो, विवाह करायला तयार आहे मी, सज्ज आहे विवाह करण्याकरिता. पण ऐक, माझी एक अट आहे. काय अट आहे तुझी. अरे तू जे बोलशील मी ते करायला तयार आहे, फक्त मला तुझी अट सांग. भगवंताने म्हणावं अट काही अशी फार मोठी नाहीये, घर बंगला बिंगला मी काही तुला मागणार नाहीये. तू जिथं पोट भरशील मी सुद्धा तिथंच पोट भरेल. हा पण एक छोटीशी मागणी. काय, मी जसं नृत्य करेल तसं तुला नृत्य करावं लागेल. ठरलं दोघांचं. समोर मोहिनी आहे, अलीकडे भस्मासूर आहे. मोहिनीनं नृत्य करायला लागावं. नृत्य करता करता हात कमरेवरती घ्यावे आणि हात कमरेवरती घेतल्याच्या नंतर नृत्य करता करता मोहिनीनं हात कमरेवरती घेतले की देवानं सुद्धा हात कमरेवरती घ्यावे आणि जसे कमरेवरती घेतले, मोहिनीनं नृत्य करता करता एक हात खांद्यावरती घ्यावा. एक हात खांद्यावरती घेतला की त्या भस्मासुरानं सुद्धा एक हात खांद्यावरती घ्यावा. विश्व मोहिनीनं तो हात खाली घ्यावा. आता भगवान चेक करतात हा करतोय का नेमका, बरं का. हा हात खाली घेतला, त्यानं सुद्धा हात खाली घेतला. हिनं दुसरा हात वरती घेतला, दुसरा हात वरती घेतला, दोन्ही हात खांद्यावरती ठेवले. आता वेळ त्याची आलेली आहे. आता मात्र हात कालावरती ठेवलेले. सुंदर नृत्य चालू आहे आणि नृत्य करता करता त्या मोहिनीनं, त्या विष्णूनं, त्या भगवंतानं कधी डोक्यावर हात ठेवला समजलं नाही. भस्मासुरानं सुद्धा डोक्यावरती हात ठेवला आणि जडून खाक झाला. आणि भगवान ऐका, आणि मग मात्र भगवान भोलेनाथाला आनंद झाला आणि भगवान भोलेनाथानं विष्णूजीला म्हणावं, विष्णूजी काय नृत्य केलं. अहो मला जरी सांगितलं असतं तरी मी सुद्धा केलं असतं ना नृत्य. काय सुंदर ते नृत्य आणि काय सुंदर ते रूप. मोहिनी भगवान लटकच म्हणतात, भगवान तुम्ही पण ना, असं करतात ना. आणि मग स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये आले आणि मूळ स्वरूपामध्ये आल्याच्या नंतर अशी गपलत कधी झाली, स्वतःनच वर द्यावं स्वतःनच बसावं. हीच गंमत ब्रह्मदेवाची सुद्धा झाली. म्हणे मीच त्यांना नगर दिले, मीच त्यांना सुंदर संसार थाटून दिला. बरं भजन केलं म्हणून म्हणजे काही मला विकत घेतलं का
भगवान काहीही करा म्हणे, पण आता एवढं पहा म्हणे, म्हणे काय करायचंय आता मात्र ठरलेलं आहे. आणि मग मात्र एक बोलू, जिथं महाकाल आहेत तिथं काल आहे सुद्धा आणि काल नाही सुद्धा. मग असं का? तर ऐका, ज्यानं जन्मभर पाप केलं त्याला भगवान स्वतः मारतात. म्हणून महादेवाच्या नादी जास्त लाग जाऊ नका. समजतंय ना मी काय म्हणते? तर आपल्याला महादेव फार भोळे वाटतात, पण मी कायम सांगत असते, ज्यानं पुण्य करावं त्यानंच महादेवाच्या नादी लागावं. कारण जरी कधी समोर फस आलं, कळतं ना, साप आलाच कधी, घेतलं देवाचं नाव, असलं पुण्य पदरात निघून जातं. आणि जन्मभर वाईटच कामं केले असतील मग ते डसल्याशिवाय का जात नाही. हा ऐका, म्हणून अकाल मृत्यू हो मेरे, जो काम करे चांडाल का, अरे बाल भी बाका न हो, जो भक्त है महाकाल का. है की नाही? अकाल मृत्यू तो मरतो जो काम करे चांडाल का, जे चांडाळाचं काम करतात ते मरतात अकाल मृत्यूने. हा, पण बाल भी बाका न हो, जो भक्त है महाकाल का. मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका, बालन बाका होगा जिसका रक्षक दया निधान. मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ज्याचं भरलं त्याला जावं लागतं. आणि बरेच माणसं असे सुद्धा आहेत जगामध्ये की देव तारी त्याला, पण मला वाटतं हे म्हणण्यापेक्षा देव मारी त्याला कोण तारी हे म्हणलेलं चांगले. आ देव ज्याला देवाचीच इच्छा आहे ना, मराव पटकन. पण जग पण इतकं कठीण आहे ना, ज्याला सगळं गाव म्हणतं हे पटकन मरायला पाहिजे, ते बिचार मरत नाही. आहे का गावात कोणी असं? डोईफोडामध्ये आहे का कोणी? नाहीये ना? तुम्ही तिकडे बघू नका कडे, तुम्ही माझ्याकडे बघा. हा ऐका, ज्याला सगळ्या गावाला असं वाटतं कदरलेत माणसं, पण बिचारा तो काही मरत नाही. आपण ज्याला चांगले माणसं लवकर नेतो देव, नाही का? पण ऐका, मारणे वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ऐका, आणि मग ब्रह्मदेवानं विष्णुदेवानं सर्वांनी भगवंताला विनंती करावी, पण भगवंतानं थोडी ब्रह्मदेवाची फिरकी घ्यायला ठरवावं. ब्रह्मदेवाला म्हणावं, देवा म्हणे मी यायला तयार आहे म्हणे, पण माझ्याकडे काही शस्त्र नाही, अस्त्र नाही, रथ नाही, काही नाही. ब्रह्मदेव म्हटले तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, बाकीची सगळी तयारी आम्ही करतो, तुम्ही फक्त या. आणि मग ब्रह्मदेवानं सुंदर असा, खऱ्या अर्थानं सुंदर रथ तयार केला. आणि तो रथ घेऊन भगवंतानं रथ शस्त्र अस्त्र घेऊन आता मात्र भगवान त्यांचे वध करण्याकरिता निघालेले आहेत. कुंभोदर नावाचा गण आणि कश्यप ऋषी तिथे भेटले. आणि मग कश्यप ऋषींनी त्यांना सांगितलं की ओम नमः शिवाय शुभम कुरु कुरु शिवाय नमः या मंत्राचा जप करा. आणि असा 1 कोटी जप करायला सांगितला. आणि खऱ्या अर्थानं हा जप सुद्धा सगळ्यांनी केला. आणि मग आता मात्र
त्रिपुरासूर हा खूप माजलेला होता. अतिशय खूप खूप जगाला त्रास देत होता. आणि असा असणारा आता मात्र जगाला त्रास देतो. या कारणाने एक बोलू का, बऱ्याचदा आपल्या माणसाला काय वाटतं की आपण जर देवाची भक्ती केली तर देव आपल्याला वाचवेल किंवा आपण वाईट केलेलं कर्म हे टळेल, नाही का. पण मी कायम सांगत असते, पहा, एक वेळ देवाला घाबरू नका पण कर्माला घाबरा. माझं बोलणं कळते तुम्हाला? आडगाव आ एक वेळ देवाला घाबरू नका तुम्ही. का? देवाला थोडी आपण लाडीगोडी लावू शकतो. देवा जाऊ दे, तुझंच लेकरू आहे, कर एवढ्या वेळेस ऍडजस्ट. हा, पण कर्माला, कर्म सगळ्यांचा बाप आहे. केलेलं कर्म फेडावंच लागतं. म्हणून खऱ्या अर्थानं म्हणूनच एक वेळ देवाला घाबरलं नाही तरी चालेल, फक्त स्वतःच्या कर्माला माणसानं घाबरलं पाहिजे. आपण काय करतो हे माणसाला कळलं पाहिजे. आणि मग अतिशय क्रूर क्रूर कर्म त्यानं केलं होतं. आता मात्र भगवंताने तिथे त्यांचा वध केला. आणि वध केल्याच्या नंतर भगवंताने देवी देवतांना सांगितलं, म्हणे तुम्ही तिथं पशु होऊन या. काय सांगितलं? पशु होऊन या. देवांनी राक्षसांना मारलं आणि पशूंना वाचवलं, अर्थात देवांना वाचवलं. म्हणून देव तेव्हा काय झाले? पशु पाठ जातात ना तांबे घेऊन देवाला, पशुपती झाले, हे की नाही. आपण पशुपती जे सोमवार करतो, पशुपती भगवंताची जी सेवा करतो, तर ते पशुपती भगवंत कधी झालेले आहेत? या 3 राक्षसांना मारण्याकरिता भगवंताने जो जन्म धारण केला, जो अवतार धारण केला, त्यांना पशुपती असं म्हटलं जातं. हा, देवाकडे जात असताना आपण देवाचे पशु होऊन जायचं, जेव्हा तो आपला पती होईल आणि आपली सुटका करेल. पशुपती झाले. आणि त्याच्यानंतर पशुपती झाल्याच्या नंतर गणपतीचे गण होते, ते गणपती बाप्पांची पूजा करायला सांगितली. गंमत अशी झाली की हे सगळं करत असताना गणपती बाप्पाची पूजा राहिली ना, गडबडीमध्ये राहिली ना गणपती बाप्पाची पूजा. गणपती बाप्पा कोणाला लक्षातच राहिले नाही. गणपती बाप्पा वधच होऊन द्यायला तयार नाहीत. पटकन देवाच्या बापानं सुद्धा गणपतीची पूजा केली बरं का. भगवान भोलेनाथ कोण होते? पप्पा होते ना बाप्पाचे पप्पा, हे की नाही. गणपती बाप्पाच्या पप्पाच्या सुद्धा लक्षात आलं की गणपती बाप्पाची पूजा राहिली. एका क्षणात अंगठ्याची पूजा केली, गणपती बाप्पाची पूजा केली. एका क्षणात वध झाला आणि मग सगळ्यांनी हात वरती केला आणि सगळ्यांनी गजर केला, पशुपती भगवान की नमः पार्वती पतये शिव हर हर पवन सूत हनुमान की कृष्णेश्वर भगवान की जय. आणि मग खऱ्या अर्थानं पशुपतीचा वध केल्याच्या नंतर आता मात्र वध केल्याच्या नंतर आता कथा येते ती फार सुंदर. मला वाटतं की शिव महापुराणामध्ये सगळ्यात गोड कथा जी असेल तर ही कथा आहे. थोडी कडू सुद्धा आहे बरं का, सगळी गोड नाही. ऐका, आता कथा येते, विचारू नका, मी सांगते इथं बसून, ऐका. आणि खऱ्या अर्थानं एक स्त्री होऊन गेली, नाव तिचं वृंदा. फार मोठी पतिव्रता. ती वृंदा जिला आपण रोज पाणी घालतो, ती वृंदा जिला आपण रोज आपलं सौभाग्य मागतो, ती वृंदा जिची आपण रोज मनोभावाने पूजा करतो. अगोदर पोटोबा करतो, नंतर विठोबा करतो. आडगाव असंच का? अगोदर तुळशीला पाणी घालता का अगोदर जेवण करता? जेवण जरी करत नसाल तरी बिस्किट चहा खातच असाल, त्यालाच म्हणतात मग अगोदर पोटोबा नंतर विठोबा, हे की नाही. ऐका, ज्या तुळशीला आपण रोज पाणी घालतो, हे की नाही, आणि तुळस म्हणजे एक सौभाग्याचं दान देणारी माता म्हणजे कोण? तुलसी मैया. आणि विशेष म्हणजे भगवंताला सुद्धा, प्रभू रामचंद्र म्हणा किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणा किंवा पांडुरंग परमात्मा म्हणा, त्यांना सगळ्यात जास्त काय आवडतं? आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी
तो एका प्रकार तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवांचा हृदये कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवड सांगितली देवाची? काय आवड सांगितली? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. आणि विशेष आवड हृदयी कळवळा वैष्णवांचा. आवड ही देवाची आवड आहे. आणि जर कधी गेलाच पंढरीला, कधी जर जाऊच वाटलं माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, हो जाते पंढरीला बाई जाते. खरं माहेर कोणचं आहे आपलं? खरं माहेर कोणचं माहेर आहे? जिथं गेल्याच्या नंतर भाषाचा शेंबूड काढावा लागत नाही, जिथं गेल्याच्या नंतर भाऊजाईची कुरकुर ऐकावं लागत नाही, जिथं गेल्याच्या नंतर भावाच्या तोंडावरती आड्या पडत नाहीत, ते माहेर म्हणजे पंढरपूर. ऐका, या माहेराला माणसानं कधीतरी गेलं पाहिजे. पंढरी ये माझे माहेर साज, माझे माहेर पंढरी आहे भिवरच्या तीरी, जय हो. आहे भिवरच्या तीरीला, आहे भिवरच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. काय सांगितलंय? माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. आणि त्या पंढरीला जाण्यासाठी खऱ्या अर्थानं संसार कितीही सुखाचा असला ना, एक बोलू का, लेकानं काय म्हणतात त्याला, दांडा घेतल्यावर झेंडा घेणारे माणसं चांगले नाहीत बरं का. जेव्हा लेक दांडा घेतो, निघ म्हणतो, तेव्हा निघणारी म्हाताऱ्या लय मोठं पाहायला भेटतील. पण हा पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती. आणि पंढरीमध्ये काय हो? पंढरीमध्ये काय मामा? काय? चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा. टाळी वाजवतात का? टाळी वाजवतात का बरं म्हणतो? हा, एक मिनिट. बचत गट, लाडक्या बहिणी, ज्यांनी केवायसी केली त्या सुद्धा, ज्यांनी नाही केली त्या सुद्धा, सगळ्यांनी गोड टाळी वाजवायची. एक बोलू का, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत आले, शिव महापुराणामधले पाच आकडा हा फार महत्वाचा आहे.
आजचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसामध्ये कथा नसून याच्यामध्ये फक्त भगवंताचं जास्तीत जास्त भजन सांगितलेलं आहे. ब्रह्मानं भगवंताचं भजन केलंय, तारकासुरांनी भगवंताचं भजन केलंय, विदुनमालीनं भगवंताचं भजन केलंय आणि विशेष म्हणजे भगवान भोलेनाथांनी विष्णूजीचं भजन केलं. विष्णू म्हणजे आपला पांडुरंग परमात्मा. ऐकताय ना? म्हणून एकदा आपण सगळ्यांनी पंढरपूरला जाऊ. यायचं का पंढरपूरला? चला, सगळ्या शेजारनी तयार आहेत का? या शेजारणीनं एक मिनिट. सगळ्या जणांनी म्हणायचा. एक बोलू का? मी कायम सांगत असते, शेजारीन शॉपिंगला नाही नेलं पाहिजे बरं का. शेजारीन घरात भांडण नाही लावणारी पाहिजे. शेजारीनं कधीतरी म्हणावं, संगू इथली संगू सोडून. शेजारीनं कधीतरी म्हणावं, संगू चल ना, म्हणे चल आपण पंढरपूरला जाऊ, नाही का. म्हणून तर नाथ बाबा म्हणतात, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं बया, आणि मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. पंढरीला गेल्यावर तिथं काय आहे? म्हणा ना, काय आहे तिथे? काय आहे? तर मग सुंदर सांगितलंय. आता ऐका. आता सगळ्यांनी सुंदर एक टाळी वाजवायची, गोड भजन करायचंय. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय म्हणा. हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. हरी नामदेव नामात रंगला. काय सांगितले? नामदेव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला. टाळ घेऊनी करी, टाळ घेऊनी करी, चला वार करी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. हरी बोल. नाचू कीर्तनाचे रंगी. हेच आनंद आहे. एवढाच आनंद सोबत येणार आहे. नाहीतर किती गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. विठ्ठल विठ्ठल तोंड म्हणलं पाहिजे. मी कायम सांगते, गुडघेच विठ्ठल विठ्ठल म्हणतात, तोंड एकाच राज्याचं म्हणत नाही. ऐका. ऐका. कोणाला आवडते तुळशी? पांडुरंगाला आवडते. फक्त पांडुरंगालाच नाही तर विष्णूला सुद्धा तुळशी आवडते. पण ऐका, भगवान भोलेनाथाला सुद्धा तुळशी आवडत होती, पण आता आवडत, कदाचित आवडतही असेल पण चालत नाही. त्याचं कारण इथं सांगितलेलं आहे, पहा. ऐका. तर
भगवंताने जसा त्यांचा वध केला आणि वध केल्याच्या नंतर जेव्हा कैलासामध्ये आले, कैलासामध्ये आल्याच्या नंतर आता मात्र भगवंताने अश्रू डोळे झाकलेले आहेत आणि डोळे झाकल्याच्या नंतर आता मात्र भगवंताने डोळे झाकावेत आणि भगवंताचं भजन करावं. आताच आपण जसं भगवंताचं भजन केलं तसं. पंचम दिवस आता बऱ्याचदा गंमत अशी होती, पाचवा दिवस म्हटलं की थोडं अंगात आल्यासारखं होतं. म्हणजे तसं नाही. कथेचा लवकर जजमेंट लागत नाही. का लागत नाही त्याचं कारण एकच आहे की पाचवा दिवस म्हणजे ओनली ओन भजन, फक्त भजन. याच्यामध्ये सगळं भजन सांगितलेलं आहे. देवानं कोणाचं भजन केलं, देवाचं कोणी भजन केलं हे सांगितलंय. कितव्या दिवशी? पाचव्या दिवशी. आता इथं सुद्धा देवाचंच भजन सांगितलंय. भगवंताने प्रभू रामचंद्राचं गोड भजन करावं. श्रीराम जानकी बैठी मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मेरे दिल की नगीनों में, देख लो मेरे दिल की नगीनों में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. मुझको कीर्ति न वैभव का यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सच्चा आनंद है इसे जीने में, सच्चा आनंद है इसे जीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. एक सांगू, कैलासामध्ये राहून फक्त भगवंताचं भजन करता येत होतं, पण भगवंत डोळ्याला दिसत नव्हते. त्याच्यामुळे भगवान शिवशंकरानं रामायणामध्ये हनुमंतरायाचा अवतार धारण केला आणि भगवान निघाले तर पार्वती माता म्हणले एकट्या जाऊ नका, मला पण घेऊन जा. पार्वती माते सोबत काय केलं? भगवंताचं भजन केलं. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थानं शिव रामाचं भजन करतात आणि रामपूजी सदाशिव दोघही एकमेकांचं भजन करतात. भगवान भोलेनाथाने निद्रस्त व्हावं, डोळे बंद करावे आणि त्या रामाचं भजन करावं. आणि रामाचं भजन करता करता ते भजन एवढ्या अंतःकरणामध्ये जावं की ते भजन करता करता डोळ्यातून पाणी कधी यावं हे स्वतःला सुद्धा समजू नये. माईबाप, एक बोलू का? आजी ऐका ना प्लीज, माझ्याकडे लक्ष द्या. भजन इतकं गोड करा. ऐकताय ना तुम्ही सगळेजणी? मुंडकी हलवा ना मग जरा. ऐका हा. भजन इतकं गोड करावं, इतकं गोड करावं, इतकं गोड करावं. आपण भजन करतो यात काय नवल, देवानं सुद्धा शेजारी येऊन बसावं. इतकं गोड भजन करावं. आणि केलंच कधी भजन आणि देव जर म्हटलाच की काय पाहिजे तेव्हा तुला, तेव्हा देवाला म्हणता आलं पाहिजे काय? हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे रहेंगे ओ मेरे प्रियतम. ऐका, जिसे जिसे लगता है कि हम उसके हैं और वो हमारा है, उन्होंने सबने ताली बजाने की. काही कळालंच नाही वाटतं. अशी नाही. एक टाळी वाजवताना का
आपण भजन म्हणूयात सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी फक्त देवाला एकच म्हणायचं, देवा ऐक ना. अरे बाबा वर्षभर संसार करावा लागतो, संसार करता करता तुझं नाव कधी देण्यात येत नाही. अरे संसार करता करता अरे तू माझ्या कधी देण्यात येत नाही देवा. नाही तुला वर्ष देऊ शकत देवा, नाही तुला 1 महिना देऊ शकत देवा, नाही तुला चातुर्मास देऊ शकत देवा, नाही तुला काही करू शकत. पण देवा ऐक ना, हा एक गोष्ट करू शकते बाबा, तुला जर काही द्यायचं ठरलं तर मी माझा प्राण तुला देऊ शकते. तुला जर काही द्यायचं ठरलं तर माझं अंतःकरण मी तुला देऊ शकते. तुला जर द्यायचं काही ठरलं तर मी तुला सगळी समर्पित होऊ शकते. पण देवा त्याच्याकरिता एक गोष्ट कर, काय? हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. ही तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा ओ. ए देवा, अरे तुझ्या करिता सगळं जग सोडलं म्हणे मी, आणि जग सोडल्याच्या नंतर मी नातं कोणासोबत जोडलेलं आहे? फक्त तुझ्या सोबत. काय सांगितले? तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. हा पण आता शेवटची इच्छा मात्र माझी पूर्ण कर. काय इच्छा आहे? अब तो आकर बाह पकड़ लो ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. तुम्हें छोड़ सुना नंद दुलारे, कोई न मीत हमारो, किसके द्वारे जाए पुकारो, और न कोई सहारो. साच प्रीत की रीत निभालो हो मेरे प्रियतम. देवा आता तरी ये आणि तुझ्या कंठाशी धरून घे. ही अवस्था कोणाची झाली होती? भगवान भोलेनाथाची. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. अशी अवस्था त्या भोलेनाथाची झाली होती. तेवढ्यात टपकन डोळ्यातून एक अश्रू गळावा. भगवंताला माहित होतं हा अश्रू विरहाचा आहे, हा अश्रू दुःखाचा आहे. हा अश्रू जर पृथ्वीवरती पडला तर पृथ्वीचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अलगद अश्रू हातामध्ये घ्यावा आणि ते जल समुद्रात फेकावं. आणि त्या समुद्रापासून एका बाळाचा जन्म व्हावा आणि त्या बाळाचं नाव जालंधर ठेवावं. ऐका, आता त्याचं नाव जालंधर का ठेवलं? एक तर भगवंताच्या नयनातील जलापासून त्याचा जन्म आहे. समुद्रामध्ये टाकलं म्हणलं, समुद्रामध्ये सुद्धा जलच आहे, त्याच्यामुळे जलापासून
जन्म आहे. आणि आणखीन एक कारण ऐकलेलं आहे, ते वाचलेलं नाही बरं का. वाचल्यानंतर ऐकण्यात फरक असतो. ऐकलेलं कारण म्हणजे असं आहे की जेव्हा त्या जालंधराचा जन्म झाला, त्या बाळाचा जन्म झाला, तेव्हा ब्रह्मदेवानं खाली यावं. आणि ब्रह्मदेवानं खाली आल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं धरलं. आणि एक गंमत सांगते पहा, ज्याची दाढी मोठी आहे, लांब आहे, त्यानं लेकराला कधी हातात घ्यायचं. आता ब्रह्मदेवाची दाढी फार मोठी आहे ना, जसं त्या बाळाला हातात धरलं, चिकू चिकू करायला लागलं ते. आणि ते दाढी ओढल्यामुळे डोळ्यात जल आलं, म्हणून त्याचं नाव जालंधर ठेवलं. ऐका. आणि अशा प्रकारे जालंधराचा जन्म झाला. जालंधर खूप आता देवाचा एक अंश होता, भगवान भोलेनाथाचा. मग काही त्याच्याकडे कमी म्हणजे सामान्य शक्ती नव्हती. फार शक्तीनं युक्तीनं श्रेष्ठ असणारा हा जालंधर. काही काळानंतर त्याला सुंदर राज्य प्राधान्य झालं, प्राप्त झालं. सुंदर राज्य प्राप्त झालेलं आहे. आणि त्या सुंदर राज्याची तो सुंदर देखभाल करतो असं नाही बरं का. एक बोलू का, या जालंधराचं जीवन जर पाहायला गेलं तर याचा सुरुवात चांगली आहे, शेवटही चांगला आहे, पण मध्य फार खराब आहे. आता माणसाच्या जीवनाचे सुद्धा 3 टप्पे पडतात मायबाप. बऱ्याच जणांचं जीवन सुरुवातीला चांगलं असतं, पण शेवटी फार कठीण असतं. बऱ्याच जणांचं जीवन सुरुवातीला फार कठीण असतं, फार शून्यातून खायला भाकर नसते, अगदी वाईट वाईट परिस्थिती त्याची निर्माण असते, पण शेवटी त्याचं इतकं सोन्यासारखं जीवन होतं. आणि मध्ये तर काय संकटातच जातो. आता हे तुम्हाला मी 3 उदाहरणं देईन. काही जणांची सुरुवात चांगली आहे, शेवटही चांगला आहे, पण मध्य खराब आहे. त्याचं नाव जालंधर. सुरुवात चांगली ना, देवाचा अंश आहे, देवापासून त्याचा जन्म आहे. सुरुवातही चांगली आहे, शेवटही चांगला. देवापासून जन्म, देवाच्या हातून मरण, पण मधला काळ हा फार वाईट आहे. परीक्षितीचं सुद्धा तसंच आहे. सुरुवातही चांगली, चांगल्या कुळामध्ये जन्माला आला, पांडवांच्या कुळामध्ये जन्माला आला. आणि पांडवांचं कुळ म्हणजे सामान्य नाही बरं काही. पांडवांच्या कुळामध्ये वाईटही माणसं तेवढीच आहेत आणि चांगली सुद्धा. मी कायम सांगत असते पहा, रामायण आणि भागवत आता पाठच झालंय आपल्याला. आणि शिव महापुराण पण जरा जास्त ट्रेंडिंग मध्ये आलंय. त्याच्यामुळे ते सुद्धा कथेचं नाव सांगेपर्यंत तर कथा आपल्या लक्षात येऊन जाते. आता एकच पुराण राहिला, ते म्हणजे महाभारत. मला वाटतं पुढच्या वर्षी तर महाभारतच करू आपण. पण महाभारतातले गीत सापडायलाच फार कठीण आहे नाही. ऐका, महाभारत वाईटही तेवढंच आहे आणि चांगलं सुद्धा तेवढंच आहे. त्या महाभारतामध्ये काही गोड सांगितलं हो. मला वाटतं काल तुम्हाला एक उदाहरण दिलं, कुंती मातेचं दिलं ना उदाहरण. काय उच्च विचार होते त्या कुंती मातेचे. इतक्या मोठ्या कुळामध्ये जन्म झाला त्या परीक्षिती राजाचा, की ज्या कुळामध्ये एक पुरुष संत आहे आणि एक स्त्री संत आहे. पुरुष संत सामान्य नाही आहेत, भल्या मोठ्या राज्याला लाथाडलं आणि बाबांनो हे राज्य तुम्हीच करा, मी मात्र निघालो. आणि म्हणून राज्य सोडलं. आणि श्रीमंती कमी नव्हती माईबाप. विदुर काकांची श्रीमंती एवढी की विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, आपण म्हणतो ना, परमानंदी झाला, आनंद झाला. कधी? विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. असा उदार असणारे आमचे विदुर काका हे फार मोठे संत होते. आणि नवे नवे तर दुसऱ्या संत तर मला फार आवडतात. नाव त्यांचं बोला ना, नाव त्यांचं. झोपल्या का तुम्ही? कुंतीची सून द्रौपदी देवाची मानलेली बहीण होती, आहे की नाही? पण असा कधी मनात प्रश्न पडलाय का की ती द्रौपदी देवाची मानलेली बहीण का असेल किंवा एवढी आवडीची का असेल? एकदा उद्धवानं सुद्धा असंच म्हटला, म्हणे देवा तुम्ही नुसतं स्वतःला देवाचा जगाचा बाप म्हणून घेता, पण काही तुम्हाला कळत नाही. म्हणे नेमकं काय झालं? म्हणे देवा अहो ती सख्खी बहीण सुभद्रा, तुम्ही तिचा एवढा लाड करत नाही. ती सख्खी बहीण बिचारी किती हे करते तुमचा,
तुम्ही तिला काही हे करत नाही म्हणे आणि तुम्ही त्या द्रौपदीचं भजन करता म्हणे. तुम्हाला काही कळत नाही. देव म्हटले चला तुला असं नाही तर आता तुला मी दाखवतो म्हणे का मी प्रेम करतो द्रौपदीवरती. तर जेव्हा भगवान गेले आणि भगवान गेल्याच्या नंतर आता मात्र खऱ्या अर्थानं भगवान गेले आणि गेल्याच्या नंतर सुभद्रेची परीक्षा घेण्याकरिता भगवंताने इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, तिकडे पाहूच नका. आपल्याला नंतर ताई पाहायला भेटणार. प्लीज माझ्याकडे लक्ष द्या. बऱ्याचदा गमत असेच होते पहा, मेन सांगायचं असतं मेनच निघून जातो. मेन म्हणजे मन. ऐका, अर्थात की परीक्षा घेण्याकरिता भगवंताने तिथं जावं. तिथं गेल्याच्या नंतर सुंदर असं देवानं काय करावं, स्वतःची करंगळी कापून घ्यावी. जशी करंगळी कापली तसं म्हणावं, सुभद्रा ताई माझी करंगळी कापली पण पाठीची बहीण झाली वैरीण. पाठीची बहीण होती, सख्खी बहीण होती, पण ती सुद्धा काय झाली, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. आणि खऱ्या अर्थानं पाठीची बहीण सुद्धा कोण झाली, वैरीण झाली. सुभद्रा मैया म्हणाल्या काय, मी चिंधी सापडायला जाते म्हणाल्या. आणि पाठीची बहीण वैरीण झाली, पण जी मानलेली बहीण होती ती सख्खी बहीण झाली. जसा भगवान द्रौपदीच्या घरी गेले. ऐका, आपल्या कथेमध्ये मला वाटतं द्रौपदी ताईच आल्या की नाही. भगवंताच्या मानलेल्या बहीण आपल्या आदरणीय शीतलताईंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण समाज कार्य करता करता धर्म कार्य सुद्धा माणसानं केलं पाहिजे. ही खूप मोठी नीती आणि हे खूप मोठं मन त्यांच्याकडे नाही का. समाज कार्य तर करतातच पण धर्माचं कार्य सुद्धा करतात. भगवंताची सुद्धा आवड आहे. बरेच माणसं आपल्याला असेही पाहायला भेटतात ते फक्त देवाला पूजतात, माणसाला पूजत नाही. काही माणसं असे पाहायला भेटतात ते माणसाला पूजतात, देवाला पूजत नाही. पण आपल्या मंडपात एक अशी व्यक्ती आहे ती देवालाही पूजते आणि माणसालाही पूजते. म्हणून आदरणीय ताईंचं गोड टाळी वाजवून स्वागत करा. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय सौ शीतलताई धोंडरे, समाजसेविका म्हणून ज्यांचं खूप मोठं नाव आहे, आदरणीय ताई इथे उपस्थित आहेत. मी ताईंच्या चरणाला स्पर्श करते आणि पुन्हा आपल्या कथेला प्रारंभ करते. ऐका, जेव्हा द्रौपदी मैयानं ते हात पाहिला आणि पिवळा पितांबर लाल झालेला पाहिला, हातामधलं ताट खाली पडलं आणि हातामधलं ताट खाली पडल्याच्या नंतर आवाज दिला, कान्हा अरे वेडायस का तू, अरे एवढा तुझ्या बोटाला लागलाय, तू शांत तरी कसा बसू शकतोस. धाव घेतला, पळत पळत गेली आणि पळत पळत गेल्याच्या नंतर आता मात्र द्रौपदी मैयानं डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि डोक्यावरचा पदर खाली घेतल्याच्या नंतर पदराकडून साडी फाडली. उद्धवजीनं आवाज करावा, ओ द्रौपदी ताई, अहो स्वतःला देवाची बहीण म्हणून घेता, स्वतःला देवाची बहीण म्हणून घेता आणि तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही का, सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर 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 मला वाटतं 75% आहेत. आता तरी घे ना, अशा कशात तुम्ही. ऐका, सौभाग्यवती स्त्रीनं एकतर डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नसतो आणि जरी कधी पडला तरी सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडून साडी कधी फाडायची. आणि आपण पिको केल्याशिवाय साडी घालत, ऐका, कधी फाडू नये. काय होतं तर आपलं सौभाग्य कमी होतं. तेव्हा द्रौपदी मैयानं फार गोड उत्तर दिलं. ऐका, उद्धवजी, माझ्या सौभाग्याला किती दिवस जिवंत ठेवायचंय, माझ्या सौभाग्याला किती कुठपर्यंत जिवंत ठेवायचंय आणि कधी या जगामधून घेऊन जायचंय हे ज्याच्या हातात आहे, हा पदर मी त्याच्या हातामध्ये दिला. देवाला इतका आनंद झाला तरी सुद्धा देव लटकच म्हणतो, द्रौपदी
ताई अगं एवढी चांगली साडी कुणी फाडतं का? म्हणे काही कळत नाही तुला. तेव्हा द्रौपदीने इतकं गोड उत्तर दिलंय का, ते गोड उत्तर हृदयावरती लिहून ठेवा. ती द्रौपदी मैया म्हणते, देवा अरे मेने नहीं फाड़ा चीर. ऐका हा ती काय म्हणते, राजा एक अन्ना, मेने नहीं फाड़ा चीर, पीर देख अधीर हो, धागे ही स्वयंनाथ, चीर छोड भागे हे. काय सांगितलं देवा? अरे मी थोडंच फाडलं, मी नाही फाडलं. पीर देख अधीर हो, अरे तुला पाहिलं आणि माझ्या साडीतले धागे तुलाकड पडाले, तुझ्याकड पडाले, तुझ्याकड त्यांनी झेप घेतली. आणि पुढचं फार गोड सांगितलं बरं. ओ धागे हे अभागे जो बढ़े नहीं आगे, अरे भाग उन्हीं के लागे जो थारे उंगली पे लागे. हे देवा अरे ते धागे अभागी ठरले जे घरी गोधाडा घेऊन झोपले. अडगाव जाग्यात ना तुम्ही? ते धागे अभागी ठरले अण्णा, जे घरी झोपले, जे धागे धर्ममंडपात आलेच नाही. हा पण ते धागे भाग्यवान ठरले. कोणचे? जे इथपर्यंत आले. जो थारे उंगली पे लागे. हे गोड उत्तर दिलं. आणि त्याच छोट्या चिंदीची परतफेड देवानं वस्त्रहरणाच्या टायमाला केली. महान कुळामध्ये त्या परीक्षितेचा जन्म आहे. जन्म चांगला आहे, शेवटही चांगला आहे, पण मध्य खराब आहे. आजामेळ्याचं पूर्ण जीवन खराब आहे. आजामेळ्या पापराशी तोही गेला, सुरुवातही वाईट आहे, मध्य सुद्धा वाईट आहे, हा पण शेवट चांगला आहे. काही जणांचं असं होतं, पहा सगळा जन्म चांगला जातो पण शेवट मात्र खराब जातो. पण ऐका, ही शिव महापुराण कथा इतकी परोपकारी आहे की ही सुरुवात खराब असेल तर सुरुवातही चांगली करते, मध्य खराब असेल तर शेवट चांगला करते. ऐकताय ना तुम्ही? मध्य जर माणसाचा खराब असेल तर ही शेवट चांगली करते, आणि शेवट जर खराब असेल तर ही पुढच्या जन्माची सुरुवात चांगली करते. याला शिव महापुराण कथा म्हणतात. ऐका, अशी परोपकारी असणारी गोड असणारी कथा. जालंधराची कथा अशी झाली ना, सुरुवात चांगली, देवापासून जन्म, मरणही देवापासून, पण मध्य खराब आहे. इतका खराब, इतका खराब, इतका खराब की अतिशय वाईट वाईट तो जालंधर नावाचा राक्षस क्रूर वागत होता. पण त्याची असणारी पत्नी मात्र सतत विष्णू देवाचं भजन करायची. सतत कृष्ण 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 तिच्या अंतकरणामध्ये, तिच्या रोमारोमामध्ये, तिच्या खऱ्या अर्थानं प्राणामध्ये कृष्ण कृष्ण लोपलेला आहे. तिचे कधी विठ्ठल विठ्ठल गुडघे म्हणले नाही बरं का. आडगाव तुम्ही म्हणाल ताई गुडघ्याकडे फारच जाता, कारण मला दिसतंय ना तुम्ही इथं बसलं तरी असं असं करता. वेळ आपली भरपूर झालेली, 1:30 वाजलेले आहेत. मला वाटतं त्या वृंदेनं जसं देवाचं भजन केलं तशी माझी इच्छा आहे आडगावातल्या, डोईपडवाडीतल्या, इकडच्या वाडीतल्या, तिकडच्या वाडीतल्या आमच्या शीतलताईंनी त्यांनी सगळ्यांनी एकदा तसंच त्या वृंदेसारखं गोड भजन करावं. सुंदर एकदा 5 मिनिटाचा आपण आनंद घेऊयात, कारण तुमचेही पाय थोडे मोकळे होतील, तुम्हाला बरं वाटेल. पुढची कथा तुमच्या डोक्यात शिरेल, डोक्याच्या वरून नाही तर मंडपाच्या वरून जाणार नाही. हा 2 मिनिटं उभा राहा, 2 मिनिटं आनंद घेऊ आणि पुढची कथा आपण प्रारंभ करू. आणि अशा प्रकारे त्या वृंदेनं भजन करावं. फक्त भजनच करत नव्हती तर निश्चित पतीची सेवा सुद्धा करत होती. सध्याच्या काळामध्ये विचार जर केला तर इंदोरीकर बाबा फार सुंदर सांगतात. पहाटेच उठती, तांब्या घेतीन, महादेवाला चलती म्हणत असतात. आणि घरचा महादेव उपाशीच. घरचा महादेव म्हणतो चहा टाक, ती म्हणते दिसत नाही काय कुठं चालले म्हणून, है की नाही. ऐका, फक्त भगवंताचं भजन करून चालत नाही, फक्त परमार्थ करून चालत नाही, तर घरामध्ये सुद्धा स्वर्ग कसा निर्माण करता येईल हे स्त्रीचं काम असतं, नाही का. खऱ्या अर्थानं फक्त देवाचीच पुण्याई नाही, फक्त देवाचा परमार्थ नाही, फक्त अध्यात्म नाही, फक्त शास्त्र नाही, तर त्या शास्त्राला जोडलेला संसार सुद्धा स्त्रीला करता यायला पाहिजे. तेव्हा त्या स्त्रीच्या जीवनाला अर्थ असतो. आणि अशा प्रकारे अशी असणारी
ही वृंदा अतिशय मोठा अधिकार जिचा होता, खऱ्या अर्थानं पतिव्रता होती. पतिव्रता म्हटलं की आपल्याला जरा वेगळंच वाटतं. प्रत्येकीला वाटतं, प्रत्येकीची इच्छा असते पतिव्रता व्हावं, है की नाही? प्रत्येकीला वाटतं पतिव्रता व्हावं, पण पतिव्रता होणं एवढं सोपं? एवढं सोपं आहे का ते पतिव्रता होणं? तुका म्हणे पती आणि तिची देवावरी सत्ता. फक्त पतिव्रतेने डोक्यावरचा पदर खाली घ्यावा आणि कमरेला खोचावून तिनं म्हणावं सूर्याला उग बरं, तू दाखवते तुला. सूर्यानं सुद्धा उगू नये. ही ताकद कोणाची आहे? पतिव्रतेची ताकद आहे. तिची देवावरी सत्ता. कमंडलूतलं पाणी घ्यावं आणि तिनं ही देवांवरती शिंपडावं. ब्रह्म विष्णू महेश बाळ व्हावेत. ही ताकद पतिव्रतेची आहे. पतीला डोळे दिसत नाही, पती जग पाहू शकत नाही, म्हणून डोळ्याला पट्टी बांधून घेणारी गांधारी पतिव्रता आहे. हा, पण या पतिव्रतेमध्ये थोडी शंका निर्माण होते बरं का. पतिव्रतांनो लक्ष देऊन ऐकताय ना? सगळ्या पतिव्रत, सगळ्या ज्या पतिव्रता आहेत, मंदोदरी, अहिल्या, या सगळ्या ज्या आहेत ना, यांच्यावरती कुठल्याच प्रकारची शंका नाही. हा, पण जी गांधारी तिच्यावरती थोडी शंका आहे. म्हणजे ती शंका प्रणिताताई घेते असं नका समजू बरं का. ती शंका मी नाही घेतलेली. तर काही पुराणांमध्ये असं वर्णन आलेलं आहे की बापाला तर दिसतच नव्हतं पोरं काय करतात. समजतंय तुम्हाला? धृतराष्ट्राला तर दिसतच नव्हतं ना माईबाप की लेकरं काय करतात, पण गांधारी तर पाहू शकत होती ना. आईचं लक्ष जर लेकरावरती असेल तर लेकरू खराब होत, वाईट वागत. गांधारीनं जर डोळ्याला पट्टी बांधली नसती, तिचं पतिव्रत्य सिद्ध झालं, पण आई पण तिच्या कडून हिरवल्या गेलं. म्हणून गांधारीच्या पतिव्रतेवर थोडा कलंक आहे, थोडासा डाग आहे. पण बाकीच्या पतिव्रता पहा किती सुंदर आहेत. मंदोदरी राक्षसाची पत्नी असून पतिव्रता आहे. आपली पप्याची माय आपल्या नाही. आपण थोडं लांबच, आपण डुप्लिकेट पतिव्रता, त्या ओरिजिनल पतिव्रता आहे की नाही. एकदा तर गंमत अशी झाली ताई, एक आडगावची महिला होती. आता ती बिचारी गेवरायला राहणार होती. नाही, मी त्यांच्याकडे पाहिलं म्हणून त्याच्यात असं नाही बरं, बाकी बऱ्याच जणी गेवरायला राहतात. आता शेवटी त्या माझ्या वहिनी, त्याच्यामुळे थोडी थट्टा मस्करी चालतेच. ननंद भाऊ जायचं काय असतं नाही का. ऐका, शहरी राहणारी होती. गंमत अशी व्हायची पहा की तिचा पती तिला मॅडम म्हणायचा, कारण ती तेवढ्या ताकदीची होती. तिने डोळे जरी वटरले तरी ते म्याव शांत. मॅडम, तुम्ही जे म्हणताल तेच खरं. तुम्ही म्हटलं आज चहा परातीत प्यायचा, टोपल्यात पिऊ, पण आम्ही काही बोलणार नाही, अशी त्याची अवस्था होती नाही का. पण गंमत अशी झाली, ती एकदा आडगावला कथेला आली. तिनं कथेत ऐकलं पतिव्रता काय असतो, कसं असतो. गंमत अशी झाली, कथा ऐकून शेजारणीच्या घरी गेली तर ती शेजारी सुद्धा पतिव्रता होती. जेवण ते त्यांनी मंडपामध्ये केले आणि घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर ती बिचारी कांडत बसली होती, साळ कांडत बसली होती. आता कांडणं कुठनं मिक्सरल्यापासून बंद झाले. गर की भर एका मिनिटात एका क्षणात भाजी होते. पण खरं खरं सांगा गड्या, जे शेंगदाणे किंवा आपण कुट्टा म्हणतो ना, शेंगदाण्याचा कूट, जो कूट खलबत्त्यात कुटलेला आहे त्याची भाजी कशी लागते ना मिक्सर मध्ये केलेली कशी लागते? वेगळी लागते का नाही? जुनं ते सोनं असतं माईबाप. ती साळ कांडत होती, साळ काढणारी ती आणि तिच्या पसी बसणारी ही मॅडम. आता गंमत अशी झाली, तेवढ्यात त्या जी पतिव्रता होती तिचा पती बाहेरून यावा आणि पती बाहेरून आल्याच्या नंतर हिनं म्हणावं, पतीनं आवाज द्यावा, सती. ती म्हटली काय स्वामी. आता पहा बरं किती गोड शब्द आहे ते. सती. ती म्हटली काय स्वामी. तेव्हा त्यानं म्हणावं, सती एक ग्लास पाणी आण. हिनं हातातलं जे मुसळ होतं ना, मुसळ कळतं का, डोक्यात घालताना एखादीच्या मुसळ, हातातलं मुसळ म्हणा. वा हुशार आहेत तुम्ही तशा. हातातलं मुसळ वरती प्रयोग करू नका बरं. एक तर बत्तीशी जाईल नाहीतर कंबर जाईल, दोन्ही पैकी एक तरी जाईलच.
ऐका, हातातलं मुसळ वरती फेकलं आणि जसं मुसळ वरती फेकलं, पतिव्रतेची ताकद तिची देवावरी सत्ता म्हटल्याच्या नंतर मुसळ वरती राहणार नाही का? आहे त्या स्थितीमध्ये ते मुसळ राहिलं. बिचारी उठली सुद्धा, पाणी दिलं सुद्धा, घरात तिथं येऊन बसली सुद्धा, हात केलं तसं मुसळ खाली पडलं. हिला नवलच लागलं. ही म्हटली हे सिरियल मध्ये पाहिलं होतं, पण हे रिअल मध्ये कधी पाहिलं नव्हतं. म्हणे ही कशाची ताकद आहे, तुला काही जादू टोना? म्हणे नाही पाहिजे. म्हणजे ते भावली वगैरे काय? म्हणे तसलं पण काही नाही. म्हणे मग कसं जमलं? म्हणे पतिव्रतेची ताकद. बरं पतिव्रता कसं व्हायचं? म्हणे काही नाही, जास्त काही अवघड नाही. म्हणे मनामध्ये सुद्धा पतीला शिव्या द्यायच्या नाही. पतीनं चहा म्हटलं की चहा द्यायचा, पाणी म्हटलं की पाणी द्यायचं, भाजी जेवण म्हटलं की जेवण द्यायचं. तो म्हटलं आज मला खिचडी नाही खायची तर सुंदर स्वयंपाक करायचा. नाही तर बऱ्याच महिला अशा असतात, फक्त लटकच विचारतात काय करायचं. पती म्हटलं ना तुझ्या म्हणण्यानं करते खिचडी. होतं ना असं? मला वाटतं आठवड्यातून 3-4 वेळेस तर खिचडीच असते नाही का? नशिबान ते पती असतात त्यांना खिचडी आवडत असते. ज्यांना खिचडी आवडत नाही त्यांना फार चिरड येते. पण काय करता चिरड येऊन? पर्यायच नसतो काही. ऐका, म्हणजे पतीला जे हवं नको ते पाहायचं, पतीची सेवा करायची. देवाला एक वेळ कमी समजायचं, पण पतीची सेवा करायची. पतीला आपला देव समजायचं. ठीक आहे, घरी गेल्याच्या नंतर आता तेवढ्यात ते पतीनं दरवाजा उघडला आणि तो म्हटला या मॅडम. तो म्हणत नाही, आजपासून मॅडम नाही म्हणायचं. म्हणे काय म्हणायचं? सती म्हणायचं. सती? म्हणे बाई तू कधी कथेला गेली नाही, कधी आमकं केलं नाही, तुला सती नेमकी आठवली कशी? म्हणे कधी गेली नाही म्हणजे आत्ताच कथेहून आले. म्हणे असा परिणाम झाला का? बर हा. म्हणे आजपासून तुम्ही मला काय करायचं? सती म्हणायचं. तू मला काय म्हणणार? मी तुम्हाला स्वामी म्हणणार. तो म्हटला अरे बाप रे. त्याला बिचारायला आनंद झाला, कारण मी कालच सांगितलं कधी नाही आलं पाण्यात आणि ते आलं. त्याला आनंद झाला. पण तो म्हटला नेमकी तू परीक्षा कशी घेणार? ती म्हटली मला पतिव्रता व्हायची, मी परीक्षा घेणार. कशी घेणार? तिनं घडलेला सगळा वृत्तांत सांगितलं. बिचारायला हसू आलं. त्याला माहित होतं पुढे जाऊन काय होणार आहे. पण म्हटलं बोलून फसायचं, उगाच आपण बोलून नाचण्यापेक्षा काय जे व्हायचंय ते होऊन नंतर दवाखान्यात नेलं तरी चालेल. म्हणे माहित होतं पुढे काय होणार आहे. पण तो म्हटला ठीक आहे. तिचं ठरलं उद्या सकाळी म्हणे सुंदर असं गंमत अशी करायची. म्हणे तुम्ही बाहेर जायचं, बरोबर 4 वाजता घरात यायचं. घरामध्ये आल्याच्या नंतर दारामध्ये उभं राहून दारात चप्पल सोडायची, घरात पाऊल ठेवायचं आणि पाऊल ठेवल्या मी तोपर्यंत मुसळ काढत बसेल. तुम्ही आतमध्ये आलं की म्हणायचं सती 1 ग्लास पाणी आण. ठरलं. बिचारायला एवढं हसायला येत होतं. तो म्हटला आता पुढे काय पराक्रम होणार आहे ते माहित आहे, पण नको म्हणे, आपलं बोलणंच नको. ठरलं. गंमत अशी झाली. दुसरा दिवसही उजाडला. बिचारी रात्रभर झोपली नाही का? पुढे उद्या हे करायचं होतं ना. बिचारी रात्रभर झोपली नाही. आता मात्र ठरवलंय तिने काय की आता हा उद्या हे करायचंय. दिवस उजेडला. टाइम तर कटत नव्हता. कसे बसे दुपारचे 4 वाजले. पतीला बाहेर धाडलं. 3:30 वाजता सांगितलं, बरोबर 4 वाजता तुम्ही घरात आलाच पाहिजे. ठरलं. मुलाकडे मोबाईल दिला का? इन्स्टाला रील सोडण्याकरिता. म्हणजे असा चमत्कार पाहिल्याच्या नंतर चलेल म्हणे, फार चलेल, मिलियन पर्यंत जाईल. मुलाकडे मोबाईल दिला. मुलाला सोफ्यावरती बसवलं. छान व्हिडिओ काढ. व्हिडिओ हल्ला नाही पाहिजे, व्हिडिओ चांगला आला पाहिजे. मुलाकडे मोबाईल दिला. स्वतः मुसळ काढत बसली. कधीच नाही काढलेलं तिनं. हातामध्ये दन 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 काढत बसली. गंमत अशी झाली, बरोबर 4 वाजले. पतीनं घरात पाय ठेवण्यात तेवढ्यात चप्पल तुटली. त्याने विचार करावा, तुटलेली दलिंद्री घरात नेण्यात उपयोग, शिवून घेऊ म्हणे. बाहेर गेला. चप्पल शिवेपर्यंत 15-20 मिनिटं उशीर झाला. हात दुखायला लागला. मनात म्हणते मेला आणखीन कसा येईना. कळते? आणि आठ काय होती? मनात सुद्धा कधी पतीला वाईट बोलायचं. तेवढ्यात तिचा मेला. तेवढ्यात तिचा पती आला. आल्याच्या नंतर आवाज दिला सती. ती म्हटले आला बाई बिचारा आला. हा म्हणे हा काय स्वामी 1 ग्लास पाणी आण. पुढे काय झालं सांगायची गरज. जसं मुसळवरती फेकलं तसं ते दंड दिशेने आपटलं. आणि कुठं आपटलं? दातावर आपटलं. बत्तीशी पडलं. ऐकताय ना तुम्ही? आई पतिव्रता व्हायचं असेल तर असं मुसळ पराठा ते काय म्हणतात पाटा वरवंटा वरती फेकण्याची गरज नाही. पतिव्रता आपण घरी बसून सुद्धा होऊ शकतो. ऐका पतिव्रता. बरं एक प्रश्न मी तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारते. ऐकताय ना? मला एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं अशा किती महिला बसलेल्या आहेत की त्या उठल्या सकाळी अगोदर पतीचं दर्शन घेतात आणि नंतर बाकीचे काम करतात? एक सुद्धा नाही.
अरे बापरे, अवघड झालं ना मग हे. एक सुद्धा नाही म्हटल्यावर तर फारच अवघड झालं. एक बी नाही. अरे बापरे. अण्णा काय म्हटलं ऐकताय ना? सांगू का अण्णा, विचारू? आज किंवा या सप्ताहाच्या 8 दिवसामध्ये पतीला खालीवर न बोलणारी महिलेने हात वरती करा. तेवढ्या आजी आहेत बा. किती शिव महापुराण तुम्ही किती जरी वाटा लावले तर काय उपयोग होणार आहे याचा? ऐका ना, चला ऐका आजी, विनोदाचा भाग सोडा, चला बाकी सगळं जाऊ द्या. पण 2026 मधला सप्ताह आपला, बरं हा सप्ताह मरेपर्यंत लक्षात राहिला पाहिजे. का लक्षात राहिला पाहिजे? शिव महापुराण आता ऐकलंय ना, आता याच्यानंतर फक्त एकच पण करायचं, काहीच करायचं नाही. भले हे पतीला शिव्या का देणं होईना, त्याच्याशिवाय आपण काही जगू शकत, ते करावंच लागतंय. पण ऐका ना, सकाळी उठल्याच्या नंतर जेव्हा पतीची आंघोळ व्हावी, आपली आंघोळ झाली, पतीनं जेवायला आलं की जेवायला ताट वाढण्याच्या अगोदर काय करायचं? पडणार. माझी शपथ बर का तुम्हाला, नाही फार तळतळून सांगते मी तुम्हाला, काहीच करू नका, काहीच करू नका, काहीच करण्याची गरज नाहीये. ऐका, नाही मंदिरात गेलात तरी चालेल बरं का, नाही पंढरपूरला गेलात तरी चालेल, फक्त पतीची सेवा करा, पतीला योग्य ती वागणूक द्या. निश्चित घरामध्ये पांडुरंग रुक्मिणी आल्याशिवाय राहणार नाही. अशी पतिव्रता. वृंदा ही पतिव्रता होती, साधी पतिव्रता नव्हती. तर गंमत अशी होती पहा, हा जालंधर नावाचा व्यक्ती भलेही राक्षसासारखा वागत होता, पण त्याच्या पाठीशी जर शक्ती कोणाची असेल तर ती पतिव्रतेची होती. आणि पतिव्रतेची शक्ती असल्या कारणानं त्या वृंदेला कोणीही मारू शकत नव्हतं. आता मात्र तो जगामध्ये अनेक अनेक प्रकारची अवहेलना करत होता, अनेक त्रास देत होता, कुठल्याही व्यक्तीला चांगली वागणूक देत नव्हत्या, चांगल्या व्यक्तीला सुद्धा गाडीला झोंपत होता, अनेक अत्याचार तो त्या स्वतःच्या प्रजेवरती करत होता. आता हे सगळं कुठेतरी देवाला सहन होत नव्हतं, कारण जेव्हा जेव्हा जगामध्ये अधर्म होतो तेव्हा तेव्हा जब जब हुई धर्म की हानी. जेव्हा जेव्हा धर्मावरती हानी आली, जेव्हा जेव्हा अधर्म वाढला, तेव्हा तेव्हा देवाला यावं लागलं. धर्म रक्षावया अवतार घेसी हो, धर्म रक्षावया धर्म रक्षा बया अवतार घेसी. धर्म रक्षा बया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या भक्त जना मरुसी साठी जन्म सोसी येले मरुसी साठी सोसी येले सोसी गेले सोसी गेले. काय सांगितले? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्माचं रक्षण करण्याकरिता जन्माला यावं लागतं. आता मात्र धर्माचं रक्षण करायचंय, अधर्म वाढलेला. पण ऐका, हा अधर्म साध्या सुध्या व्यक्तीने नाही वाढवलेला, याला मारण्याकरिता एकाची नाही तर दोघाची गरज पडणार आहे. कारण ताकद ही त्याच ताकदीची आहे ना. स्वतः तर भगवान शिवशंकराचा अंश आहेच, पण त्याच्या पाठीशी असणारी पतिव्रतेची ताकद, आणि अशी ताकद आहे ही पतिव्रत संपल्याशिवाय ही ताकद संपू शकत नाही. मग काय करायचं, काय करायचं, काय करायचं कळे ना. आता कैलासावरती मीटिंग भरली, त्या मीटिंग मध्ये सगळे देवी देवता आले आणि सगळे विचार करू लागले. भगवान भोलेनाथ, अहो तो तुमचा अंश आहे, त्याला मारण्याकरिता तुम्हीच लागणार आहेत. कारण लोखंडाला तोडायचं असेल तर लोखंडच असावं लागतं. सोन्याचा एखादा दागिना तयार करायचा असेल तर बोला
दागिना माहित नाही का? माहित नसेल तर गळ्यातलं कानातलं काढून द्या. एखाद्या सोन्याचा दागिना करायचा असेल तर त्याला सोनंच लागतं. याच्याही पुढचं सांगायचं म्हटलं तर चोरायला पकडण्याकरिता पोलिसांना चोरूनच लपूनच बसावं. समोर गेल्यावर मग ते पळून जातात, हे की नाही? चोराला पकडण्याकरिता चोरीच करावी लागते. ऐका, तसं भगवान, अहो तुमची शिव अंश त्याच्या अंगामध्ये आहे, तुमच्या अश्रूंपासून त्याचा जन्म आहे. मग तुम्हा त्याला मारण्याकरिता आम्ही मारून चालणार नाही. तुमच्या अंशाला मारण्याकरिता तुम्हाला जावं लागेल. भगवान भोलेनाथ म्हटले, बाबा असंच पार्वतीचं ऐकून त्या अनुसया मातेकडे गेलो. इतकी फजिती झाली. लहान लेकरू करून ठेवलं म्हणे, पाळण्यामध्ये टाकलं आणि झोका देऊ देऊ आम्हाला पाळणा म्हणत म्हणत झोप घालत होती. म्हणे नाही नाही नाही, आता काही त्या पतिव्रतेच्या नादी लागायचंच नाही म्हणे आम्हाला. कोण म्हणतं? भगवान भोलेनाथ म्हणतात. विष्णूला सांगितलं तर विष्णू म्हणले, बघा एकटे भगवान भोलेनाथच होते, काय मी नव्हत होत का काय त्यांच्यासोबत? आम्ही पण जाणार नाही म्हणे. ऐका म्हणे, आता काम शक्तीनं नाही तर कशानं करावं लागणार आहे? युक्तीनं. आता युक्ती करायची. काय युक्ती करायची? ठरलं. भगवान भोलेनाथ, तुम्ही त्याच्यासोबत युद्ध करायला जा. आणि विष्णूने ठरवलं, मी त्याचंच रूप घेऊन त्याच्याच पत्नीचं काय करतो? पतिव्रत्य हरण करतो. ठरलं. भगवान भोलेनाथांनी शस्त्र अस्त्र घ्यावेत, नंदीवरती बसावं आणि निघावं, युद्ध करायला जावं. युद्ध करायला गेल्याच्या नंतर जालंधराचं आणि भगवान भोलेनाथाचं युद्ध सुरू व्हावं. आकाश आणि पाताळ एक झाल्याचा आवाज यावा, ढगाने गडगडाट करावा, अगदी विजा लवाव्यात आणि भगवान भोलेनाथाचं आणि त्या जालंधराचं युद्ध प्रारंभ व्हावं. युद्ध करता 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 युद्ध करता 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 आता मात्र जालंधराने एक वार असा करा की भगवान भोलेनाथाने खालीच पडावं. भगवान भोलेनाथाला पाडलं म्हणजे काय सामान्य आहे का? भगवान भोलेनाथाच्या लक्षात आलं, याच्यामध्ये ही ताकद कशामुळे? तर त्याच्या पत्नीचं पतिव्रत्य आणखीन हरण झालेलं नाहीये. आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर लगेच भगवंताने फोन करावा विष्णूला. लागला बरं का? आणि मग विष्णूजींना सांगावं, भगवान काय करताय तुम्ही? इथे माझ्या जीवावरती बेतलाय. तेवढ्या हात विष्णूनं त्या जालंधराचं रूप घ्यावं. ऐका, पतिव्रत्य कधीच संपतं पहा बरं. जालंधराचं रूप घेतलं आणि रूप घेतल्याच्या नंतर जालंधर तिथे गेला. तिथे गेल्याच्या नंतर फक्त वृंदेनं ओवाळलं, अवक्षण केलं, आवक्षण केलं आणि भगवंताच्या मांडीला मांडी देऊन बसली. किती छोटी गोष्ट आहे. फक्त भगवंताच्या मांडीला मांडी देऊन बसली. एका क्षणात पतिव्रत्य संपलं. इकडे पतिव्रत्य संपलं, भगवंताने तिकडे अस्त्र सोडलं आणि ते अस्त्र सोडल्याच्या नंतर ते अस्त्र प्रहारानं गेलं आणि तिथेच त्या जालंधराचा वध झाला. जसा जालंधराचा वध झाला, सगळ्या देवी देवतांनी हात उंच केले, भगवंताचा जय जयकार केला. नम पार्वती पतई शिव हर 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 महादेव कृष्णेश्वर भगवान. सगळ्यांनी सुंदर अशी गर्जना केली. इकडे गर्जना झाली, तिकडून शिपाई पळत पळत आले. राणी साहेबा, अनर्थ हुआ, अनर्थ हुआ, अनर्थ हुआ, क्या हुआ? तर सांगू लागले, हमारे राजा साहब जालंधर जी इनका वध हो गया. डोळ्यात टचकन पाणी आलं. पाणी आलंय तिकडं जालंधर मेला, तर मी ज्याच्या मांडीला मांडी देऊन बसले तो कोण आहे? स्त्रीच्या नजरेत किती पावर असते पहा. फक्त डोळे ओटारून पाहिलं, विष्णूनं मान खाली घातली आणि सरळ स्वतःच्या रूपामध्ये आले. वृंदा मला माफ कर म्हणे. खर तर वृंदा आरतुर बोलते, पण ते आपल्याला परवडत नाही आरतुर बोलायला, कारण आपण माणूस आहे, आपण वृंदा नाहीत. वृंदेनं म्हणावं, देवा अरे लाज वाटली पाहिजे तुला. अरे जन्मभर तुझी सेवा केली, अरे जन्मभर तुझं नामस्मरण केलं, जन्मभर कधी तुला तुझा धिक्कार केला नाही, जन्मभर तुला नैवेद्य दाखवल्याशिवाय मी कधी खाल्लं? तुम्हाला विचारते आडगाव. अजिबात नाही. करता करता दोन पोळ्या कधी पोटात जातात काही सांगता येत नाही, की नाही?
पप्प्याचा बाप्पा उपाशी आणि देवाचा गणपती बाप्पाचे पप्पा सुद्धा उपाशी आणि सगळेच उपाशी. अगोदर आपला पोटोबा. ऐका देवा, अरे तुला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर कधी तोंडात मध्ये घास घातला नाही. तुझी पूजा करण्याच्या अगोदर मी कधी कुठलं काही काम केलं नाही. इतकी निस्सीम मनाने तुझ्या सेवा केली आणि शेवटी तूच माझा घात केला. का केला देवा? अरे दगड होऊन पडशील. बापरे, जसा शाप दिला तसे भगवान भोलेनाथ तिथे आले आणि भगवान भोलेनाथान वृंदेच्या पाय पडण्याकरता झुकावं तेवढ्यात लांब झाली. हात लावू नका म्हणे मला. आजपासून तुम्हाला सुद्धा शाप देते की तुमचा आणि माझा 36चा आकडा, तुमचं आणि माझं जमणार. तुमच्या पूजेमध्ये सगळ्या गोष्टी आहेत ना. तुमच्या पूजेमध्ये सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमच्या पूजामध्ये काय, तुमची पूजा करण्यासाठी कुठल्या तरी विविध प्रकारचं आणण्याकरिता, मोठ्या मोठ्या गोष्टी आणण्याकरिता काही गरज नाही. तुमची पूजा साध्या अंगानं सुद्धा होऊ शकते. धोत्र्याचं पान वगैरे वगैरे, आणखीन धोत्र्याचं फूल वगैरे वगैरे, आणखीन काय काय तुम्हाला वाहावं लागतं. पण ते ऐका, जी सगळ्यात स्वस्त आणि जी सगळ्यांच्या घरी भेटणारी गोष्ट म्हणजे तुळशी, ती तुमच्या पूजेमध्ये चालणार. बऱ्याच मावश्या अशा सुद्धा पाहायला भेटतात, त्यांना ताटामध्ये काही खुशाल मुडके हलवतात खाली बसून पुन्हा. हा व्हायला काही सापडलं नाही की चलता चलता जाबत तुळस ओरबाडतात म्हणा. तोडत सुद्धा नाही. महादेवाला वगैरे किंवा आषाढी एकादशी असू द्या, एकादशी असू द्या, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय, लगबगी ना उग असं दम्माना तोडत नाही, ओरबाडतात डायरेक्ट आणि म्हण की तो देव आहे. तेव्हापासून तेव्हा शाप दिला की भगवान तुमच्या पूजेमध्ये सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी चालतील पण तुळस चालणार नाही. म्हणून आणि पहा, इथं बसणाऱ्या मला वाटतं 75% महिला अशा असतील की त्यांच्या तुळशीच्या खाली महादेव असेल. बरोबर आहे ना? हो नाही असं असं करू नका म्हणजे मला कळणार नाही. आहे का नाही? आहे ना? मग एक काम कराल का, तेवढं उचलून ठेवाल का? शास्त्रात तर असं सांगितलं की तुळशीची सावली सुद्धा देवावरती पडू. पण गंमत अशी होती, महादेव ठेवायचा असतो बाहेर, खाली ठेवला तर कुत्रे आंघोळ घालतात. मग खाली कुठे ठेवायचं म्हणून तुळशीवरती, त्या वृंदावनाचं ते कडवं ते नसतं का, त्याच्यावरती महादेव रात्रंदिवस तळपतच बिचारा, लटकल्यासारखा. हम लटके वैसे ही लटकते रे, नाही की नाही? पण ऐका, होईल तेवढ्यांनी प्रयत्न करा आणि महादेवाला कुठेतरी बाजूला तुळशीपाशी असावा, पण तुळशीच्या खाली नसावा. तुळशीचं पानही त्याच्यावरती पडू नये, कारण दोघाचा 36चा आकडा आहे. मग त्यांचा 36चा आकडा आणि ते दोघ जण मिळून आपला 36चा आकडा करतात. आपल्या घरामध्ये कोप होतो, घरामध्ये भांडणं ते त्याच्यामुळे. एक सांगू, शास्त्रामध्ये एवढ्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्यात ना, भांडणं होण्याच्या वगैरे वगैरे हे जे होतात ना गोष्टी, याच्यामध्ये शास्त्रामध्ये फार छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात. तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पाळणं होत नाही, पण ही गोष्ट 100% माणसानं पाळावी असं मला तरी वाटतं. ऐका, आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवान म्हणतात, वृंदे अगं तुझं पतिव्रत्य जरी आम्ही भंग केलं असेल तरी आम्ही तुला एक वर देतो. आजपासून जगातली प्रत्येक पतिव्रता, जगातील प्रत्येक सुवासीन तुझी पूजा करेल. भलेही तुझा पती निघून गेलेला असेल, भलेही तुझा पती या जगामध्ये नसेल, भलेही तुझं पतिव्रत्य संपलेलं असेल, तर या जगामध्ये तू वाईट म्हणून नाही ओळखली जाणार. तर खऱ्या अर्थानं जगामध्ये तुझा जरी पती जगामध्ये नसला तरी अनेक सुवासिनींचं कुंकू हे तुझ्या जीवावरती असेल. वर दिला आणि वर दिल्याच्या नंतर आता मात्र भगवंतानं म्हणावं. पण भगवंत वृंदेला आता मात्र फार वाईट वाटलं की मी भगवंताला काय केलं, शाप दिला. दगड होऊन पडाल म्हटल्या होत्या ना, मग भगवान दगड झाले सुद्धा. गंडकी नदी आहे ना, आपण म्हणतो ना, गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा, त्याच्यामध्ये गंडकी नाव येतं. पहा, ती गंडकी नदी म्हणजे कोण? ती गंडकी नदी म्हणजे वृंदा, आणि त्याच्यामध्ये असणारा दगड म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा शाळीग्राम. शाळीग्राम, तो शाळीग्राम म्हणजे कोण? भगवान विष्णू नारायण. अशा प्रकारे इथे वृंदेनं देवाला शाप द्यावा आणि पुन्हा स्वतःनं शाप म्हणून देवा, तुम्हाला मी दगड होऊन पडा म्हटले ना, मग मी सुद्धा तुमच्या सोबत राहणार. मग गंडकी होऊन वृंदा राहिली
आणि त्याच्यानंतर आता याचं आणखीन एक कारण सांगितलं बरं. वृंदेने आणखीन एक शाप दिला होता. तो शाप म्हणजे असा, देवा जसं तू मला हरवून माझ्या पतीला माझ्यापासून चोरलं, तसं एक काळ असा येईल की माझा पती तुझ्या पत्नीला चोरेल. मग कुणी कोणाला चोरलं? रावणानं सीतेला चोरलं. का चोरलं? मग देवा नाही तर चोरून मारलं होतं ना, फसवून मारलं. म्हणून तिथे सुद्धा रावणानं सीता मैयाला फसवून मारलं, फसवून घेऊन गेले. ऐका. आणि मग त्याच्यानंतर अंधकासुराची कथा येते. 2 वाजलेले आहेत. तुमची इच्छा काय आहे? अण्णा अण्णा कुठे गेले? जेवण आवरलंय का? चालतंय मग, है की नाही. ते बऱ्याचदा होतं, ते पोटामध्ये कावरे ओरडतात. मग प्रणिता ते किती जरी ओरडली तरी इकून जातं, निघून जातं ते, नाही का. त्याच्यामुळे ऐका. अर्थात की उद्या आपल्या अंधकासुराची कथा ऐकायची. उद्या पण फार सुंदर सुंदर कथा